पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 12 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे। विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे। त्यामुळे आता भाजपकडून विधान परिषदेवर कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 6 जागांसाठी अनेक जण इच्छुक असल्याचं समोर आलंय। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलाय। भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला 30 जणांची यादी पाठवली आहे। यात काही माजी आमदार खासदारांचा समावेश आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या 30 जणांच्या यादीत माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्याय, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केनेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी या नेत्यांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे काँग्रेस पक्षात असताना आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा पत्ता कट झालाय की काय अशी चर्चा सध्या रंगतीये। महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असं बोललं जात आहे। याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनीही भाष्य केलंय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण त्याचबरोबर पुढील राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे। उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे। याबाबत आमची आज प्रदेश अध्यक्षांची चर्चा झाली आहे। ते उद्धवजींना भेटून आले। आमच्या आघाडीत समन्वय राहावा या दृष्टीने हे निर्णय होणं अपेक्षित आहे। ती चर्चा आम्ही करतोय।